केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना प्रक्रिया देशभरात 1 मार्च 2027 पासून सुरू होणार असं जाहीर केले। 2 टप्प्यात ही जनगणना होणार असून त्यात जातीनिहाय मोजणी केली जाणार आहे। या जातीनिहाय करता जनगणनेचा चालू पंचवार्षिकमध्ये कुठलाही उपयोग होणार नसल्याचा दावा देखील माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय। तर केंद्राने विरोधकांच्या तोंडाला पाणी पुसलं असंच म्हणावं लागेल अशी टीका माजी खासदार राठोड यांनी केली आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। जातीय जनगणनेमध्ये नागरिकांचा कुठल्याही पंचवार्षिकमध्ये फायदा होणार नाही असा आरोप थेट माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलेला आहे। आपल्यासोबत हरिभाऊ राठोड आहे। काय नेमकं जातीय जनगणनेचं समीकरण आहे आणि काय सांगणार? नाही, जनगणनेबरोबर जातीय जनगणना करण्याचं केंद्र सरकारने जाहीर केला आणि याचा जो प्रोग्राम आलेला आहे तो 1 जून 2027 पासून ही जनगणना होणार आहे। आणि जर जनगणना 1 जून 2027ला चालू होणार असेल तर 2 वर्ष या जनगणनेला लागतील आणि त्यानंतर त्याचं समीक्षा आणि हे सगळं अधिकृत आकडे जाहीर करण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष लागतात आणि त्यामुळे 2031 उजाडेल। खरं म्हणजे आजपासून जर आपण बघितलं तर 2031 6 वर्षानंतर येणार आहे। याचा अर्थ असा आहे की ही जी चालू पंचवार्षिक योजना आहे, जे आता केंद्र सरकार आहे किंवा मोदी सरकार आहे, या सरकारच्या कार्यकाळाच्या नंतर आपल्याला जातीय जनगणनेचे आकडे मिळणार आहे। म्हणून मी म्हटलं की या पंचवार्षिकमध्ये याचा कुठलाही फायदा या जनगणनेचा होणार नाही। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता जनगणनेचा फायदा नागरिकाला होतील का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।